तर आता मी सेफ्टी जॅकेट घातलेला, म्हणजे काय काळजी करायची गरज नाही. कसलं भारी वाटलं, एक नंबर, बेस्ट एक्सपिरियन्स. कसं वाटलं पप्पा? मस्त एकदम जबरदस्त यार. तर मी जाणार होतो रेडीच्या गणपतीला, पण पप्पा म्हटलं पहिलं आपल्या मित्राकडे जाऊन या. म्हणजे पप्पांच्या मित्राकडे चाललं आरोंद्याला, ते काहीतरी स्पेशल आहे, तर बघूया आपण जाऊन. नमस्कार. तो एक माणूस आणलाय मिळालं तसं, आणि तो आता लाईव्ह होतोय. ते घेऊन मग इकडे येतले असं. तुम्ही काही गेल्या इकडे गेल्यात असतले ह्या वाडीत. हा, ती गाडी लावली आहे बघा, हा. सफेद कलरची. लेफ्ट व्ह्यू बाई होती मग हे येतले बरोबर. जरा ऊन लागतं. तर म्हणजे आता आम्ही असो आरोंद्यामध्ये, म्हणजे आरोंद्या दिलो कायाकिंग करूच्यासाठी. पप्पाच्या मित्राच्या ओळखीचा आरोंदा कायक्स म्हणून. तुम्ही यूट्यूबवर किंवा गुगलवर तरी सर्च करून बघलात तरी तुमका गावतला. आणि मी आता फर्स्ट टाईमच कायक्स करतलो, याच्या पहिले कधीच कायक्स करत नव्हतं. फक्त म्हणजे माझे मित्र म्हणजे स्टोरी वेगळे टाकतात ना, म्हणजे रील वेगळे पोस्ट करतात, त्याच्यातच बघतो. ओमकार पालाव तुम्ही नक्कीच ओळखत असाल. त्यांनी जे काही व्हिडिओ पोस्ट केले ना, त्याच्यात मी फक्त बघले. पण याच्या आधी कायक्स कधी करूच नव्हतं, तर फर्स्ट टाईम मी इले. आणि आता एक्सपिरियन्स बघूया कसा वाटतं तो कायक्स करून. तर आता मी सेफ्टी जॅकेट घातलेला, म्हणजे काय काळजी करायची गरज नाही. जर तुम्ही पाण्यात म्हणजे असा होऊचा नाही, पण पाण्यात जरी तुम्ही गेलात तर हे तुमका सेल्फ असतं, म्हणजे सेफ्टी जॅकेट असतं. तो व्हिडिओ वगैरेमध्ये बघलेलं आहे की कायाकिंग चालू आपल्या कोकणात. आणि मी आता इले आरोंद्यामध्ये कायाकिंग करूच्यासाठी. तर माझं फर्स्ट एक्सपिरियन्स कसं ठरता तो आपण पूर्ण व्हिडिओ बघा. चलो, आता डायरेक्ट भेटूया आपण बोटीमध्ये, म्हणजे कायॅक्समध्ये. टोली होते आणि बॅलन्स पण नाही. या कसं होतं ते इथे इथे साईड इथे इथे बॅक रेस्ट झाली पाहिजे. हां असं तयारी करा. बरोबर घेऊ शकता नंतर. आणि मोबाईल ठेवायचा असेल तर ह्याच्यात ठेवू शकता. कधीपासून काका सुरू झाले इथे? आपण 25 डिसेंबरला क्रिसमस दिवशी सुरू केला आहे. आरोंदा कया, आरोंदा किरण पाणी आणि आरोंदा मानशीवाडी. ओके. तुम्हाला इथे निसर्गाचा आस्वाद घेताना दोन्ही बाजूला बघू शकता. इथे एका बाजूला गोव्याची बॉर्डर आणि इथे महाराष्ट्र, आणि त्याच्या मधल्या या स्ट्रीम लाईन मधून आपण कयाकिंगचा पहिल्यांदा आरोंद्यामध्ये अनुभव घेणार आहोत. आणि हे सगळं निसर्ग न्याहाळताना तुम्हाला इथे पाणमांजर म्हणजे ऑटर, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, त्याच्यातले फ्लेमिंगोज आहेत, गुजबर्ड्स आहेत, असे वेगवेगळे पक्षी तुम्हाला इथे दिसतील. मॅनग्रोव्हचं मोठं जंगल आहे इथे. जंगलातून फिरताना आपल्याला खूप म्हणजे खूप अगदी भारी वाटतं. एकदम
अमेझिंग एक्सपिरियन्स तुम्ही इथे फील करू शकता. आणि कदाचित आता तुम्हाला कळलंही असेल इकडचं निसर्ग निहाळताना. मी सुद्धा नक्की भेट द्या आरोंदा कायाकला आणि हा अनुभव अविस्मरणीय असा अनुभव तुम्ही घ्या. तर काकाने सांगितल्याप्रमाणे नक्कीच चांगलं आहे, कारण की मी सुद्धा फर्स्ट टाइम कायाकिंग करतोय आणि एक्सपिरियन्स एकदम भारी वाटतं. ही काका ब्रिज कसलो आहे सांगतात तो? हा किरणपाणी ब्रिज आहे, आरोंदा किरणपाणी. गोवा आणि महाराष्ट्राला जोडणारा असा हा पूल आहे. गोवा आणि महाराष्ट्राला जोडणारा पूल आहे, म्हणजे किरणपाणी ब्रिज आहे. तो मी सुद्धा आता फर्स्ट टाइमच बघते, कारण की आरोंद्यात सुद्धा मी फर्स्ट टाइमच येईल आणि ते सुद्धा खास कायाकिंग करूच्यासाठी आणि बेस्ट एक्सपिरियन्स वाटतं. आणि नक्कीच विजिट करा कायाकिंगला. खाली मी तुमचा नंबर वगैरे देत आहे, तर तुम्ही नक्कीच कॉल करा आणि संपर्क साधा आणि नक्की एकदा एक्सपिरियन्स घ्या. थँक्यू. कसलं भारी वाटलं, एक नंबर, बेस्ट एक्सपिरियन्स. कसं वाटलं पप्पा? मस्त एकदम जबरदस्त यार.